काहींनी ऐकले नसेल, काही लोक नवीन असतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 2 विभाग जेव्हा झाले त्यानंतर मी बऱ्याचशा लोकांशी भेटून चर्चा करायचो. आमची तर पहिली मीटिंग आमच्या शेतावरच झाली होती. अंकुश शेठ तुम्ही होते, पांडुरंग पवार होते, शरदराव लेंडे होते, संजयराव काळे होते, मोहित डमाले होता. आणि तिथं बसत असताना भाऊदेवडे होते, अरुणराव पारखे होते. आम्ही बसल्यानंतर आपल्याला सगळ्यांना एका दिशेने जायचं असं केलं पाहिजे आणि आपल्याला सत्तेच्या मार्गाने चांगल्या पद्धतीने जर पुढं जायचं असेल तर आपल्याला दादाबरोबर राहून आपल्याला ते फायदा होईल असं मला वाटतं, असं मी तिथं सांगितलं. तर तिथं आमची चर्चा झाली साधक बाधक की लोकांचं काय मत आहे, आपण जरी आपलं जरी काही ठरवलं तरी लोकांची काय भावना आहे ती आपण जाणून घेतली पाहिजे. आणि सध्या तरी लोकांची अशी भावना आहे अशी आमची चर्चा झाली. नंतर मी लेंडे साहेबांच्या घरी गेलो होतो. नुकतंच त्यांचं कानाचं ऑपरेशन झालं होतं. 3 तास बसलो होतो. आमची पार खूप चर्चा झाली 3 तास. शेवटी निष्कर्ष निघाला आणि चौगुले साहेब मला लेंडे साहेब असे म्हणाले, तुला जर निवडून यायचं असेल तर तू पवार साहेबांच्या बाजूने थांब. तुला जर निवडून यायचं असेल तर तू पवार साहेबांच्या बाजूने थांब. पण तुला आयुष्यभराचं राजकारण करायचं असेल आणि आयुष्यभराचा नेता जर तुला चांगला बरोबर पाहिजे असेल, म्हणजे त्यांनी मला पवार साहेबांची खासियत, दादांचे काम करण्याची पद्धत, पवार साहेब कसे करतात, तुला निवडणुकीला आत्ता फटका बसेल पण आयुष्यभर तुला जर नेता तुझ्या बरोबर पुढं काम करायचं असेल तर तू दादाबरोबर थांब आणि मग तू तुझं डिसिजन घ्यास, त्यांनी मला सांगितलं. ठीक आहे म्हटलं. ह्या वेळेस निवडणुकीला काही जरी झालं तर अजित दादासारखा एवढा खमका माणूस आपल्या पाठीमागे आहे तेच समाधान माझ्या मनामध्ये होतं, पराभव झाले असताना सुद्धा. पण लेंडे साहेब आयुष्यभराचा नेता कुठे गेला आता माझा, काय करणार पुढे, हा प्रश्न माझ्यासारख्या अनेकांच्या मनामध्ये पोचतो. आणि पुढे जात असताना एवढा ताकदीचा नेता ज्यांच्या जीवावर आपण सगळ्या गोष्टी करत होतो तो जर आपल्यामध्ये नसला तर पुन्हा एकदा सुरुवातीपासून शून्यापासून वल्लभशेठ बेनके साहेबांचा 2दा पराभव झाल्यानंतर जेव्हा सगळे एकत्र आले पुढे गेले तशीच परिस्थिती आत्ता परत निर्माण झालेली आहे. सगळेजण म्हणतात की आपल्याला परत पुढे केलं पाहिजे, एकत्र केलं पाहिजे, 2029ला अतुलला आमदार केलं पाहिजे. मला पुन्हा एकदा सगळ्यांना सांगणं आहे की मीच आमदार व्हावा अशी माझी इच्छा नाही. पण बाबांनो सगळ्यांना विनंती आहे, एकमेकाचा सगळ्यांचा स्वार्थ बाजूला ठेवा. पण आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आता जी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्र आलेत त्यांचाच करा, मग कोणीही करा. आणि सर्वांमध्ये आपण एकत्रित मिळून निर्णय घेऊ. आणि ज्यांना व्हायचं असेल किंवा आपण काही वावगा समजत नाही पण तशा पद्धतीने वाटचाल आपल्याला केली गेली पाहिजे. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.